चला चला कीर्तनाला चला 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 कीर्तनाला चला 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 कीर्तनाला चला. रामकृष्ण हरी माऊली. चला या आनंदाच्या सुख सोहळ्याला पुन्हा एकदा सुरुवात करूयात. माऊली, घास साध्या भाजी पोळीचा असो नाहीतर कालवण टाकून कुस्करलेला असो, असा 5 बोट एकत्र करून घ्यावा आणि मुखापर्यंत यावा आणि नेमकी आठवण यावी की हा घास कोणामुळं. हातातल्या घासाला मुखापर्यंत नेण्याच्या प्रवासात एकदा जरी विठ्ठल आठवला ना तरी पुष्कळे. माऊली, पाचारण करूयात हरिभक्ती परायण अमोल महाराज जाधव यांना. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम जय जय राम राम कृष्ण हरी, जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम हरी, जय जय राम हरी जय जय राम कृष्ण हरी. जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम सावध झालो सावध झालो सावध झालो सावध झालो सावध झालो सावध सावध झालो झालो हरीचा आलो जागरणा, 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 हरीचा आलो जागरणा. जेथे वैष्णवांचे भार, तेथे वैष्णवांचे भार, जय जयकार गरजती, जय जयकार गरजती, जय जयकार गरजतसे, जय जयकार गरजतसे, जय जयकार गरजतसे, जय जयकार गरजतसे. पळून या गेली झोप, पळून या गेली झोप, पाप आडते होते पाप आडते, होते पाप आडते, होते पाप आडते, होते पाप आडते. तेथे वैष्णवांचे भार, तेथे वैष्णवांचे भार, जयकार गरजती, जय जयकार गरजती, जय जयकार गरजतसे, जय जयकार गरजतसे, जय जयकार गरजतसे, जय जयकार गरजतसे. कामने तया ठाया, कामने तया ठाया, कामने तया ठाया, कामने तया ठाया, छाया कृपेची, ओल 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 छाया कृपेची. जेथे वैष्णवांचे भार, तेथे वैष्णवांचे भार, जेथे वैष्णवांचे तेथे वैष्णवांचे भार, जयकार गरजती, जय जयकार गरजती, जय जयकार गरजते, जय जयकार गरजते, जय जयकार गरजते, जय जयकार गरजतसे. विठ्ठल 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 विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल हरी ज्ञानेश्वर महाराज की जय, तुकाराम महाराज की जय. प्रस्तुत प्राप्त कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ वैराग्याची असणारी मुकुटमणी, ज्यांचा परमार्थातला एवढा अधिकार तुकाराम तुकाराम आणि नाम घेता कापेयम. किंबहुना परमार्थ मंदिराचे कळस तुकोबाराय झाले. तुका झाला असे कळस भजन करा सावकाश. प्रापंचिक जीवनामध्ये तर तुकोबारायांच्या मनस्थितीचं वर्णन केलं तर प्रापंचिक जीवनामध्ये संसारामध्ये ज्यावेळेला तुकोबाराय होते त्यावेळेला तुकोबारायांना या संसारामध्ये कुठंही सुखाची समाधानाची प्राप्ती झाली नाही. आणि मग या मनुष्य देहामध्ये जन्माला येऊन नेमकं आपल्याला मिळवायचंय काय, कुठंतरी आपलं मन भरकटतंय का, कुठंतरी जीवन भरकटतंय का, असं त्यावेळेला तुकोबारायांना वाटलेलं असावं. आणि मग समाधानाचा मार्ग नेमका कोणता हे शोधण्यासाठी चिंतन करत करत तुकोबाराय ज्यावेळेला हरिभक्तीमध्ये लागले त्यावेळेला समाधानाचा मार्ग तुकोबारायांना सापडला. हा समाधानाचा मार्ग नेमका कोणता? सदा नाम घोष करू हरी कथा आणि तेने सदा चित्ता समाधान. तुकोबाराय सांगतात माझ्या जीवनामध्ये समाधानाची प्राप्ती होण्यासाठी मला हरिनामाचं चिंतन करावं लागलं. तद्वत तुकोबाराय सांगतात मी जीवनामध्ये समाधानी आणि सुखी होण्यासाठी हरिनामाची जोड घेतली. त्यावेळेला मी जीवनामध्ये सावध झालो. आणि मग तुकोबाराय अभंगामध्ये सांगतात सावध झालो 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 हरी चालो हरी चालो हरी चालो जागरणा हरी चालो हरी चालो हरी चालो जागरणा. जेथे वैष्णवांचे भार जेथे वैष्णवांचे भार. तुकोबारायांनी वर्णन केलं जीवनामध्ये आम्ही सावध झालं पाहिजे. आम्ही जीवनामध्ये सावध होऊन हरिनामाच्या जागरणाला आलं पाहिजे. तुकोबाराय सांगतात सावध होणं म्हणजे नेमकं काय. मी अगदी दैनंदिन जीवनाचा दृष्टांत तुम्हाला सांगतो. आम्ही जीवनामध्ये किती बेसावध आहोत. माणसं जीवनामध्ये येऊन व्यसन करतात, तंबाखूची पुडी फोडतात, गुटख्याची पुडी फोडतात, सिगारेटची पाकिटं फोडतात. फोडत असताना त्याच्यावर लिहिलेलं असतं की यामुळे तुम्हाला कर्करोग होऊ शकतो, तरी सुद्धा ती फोडतात आणि खातात. इतकी माणसं जीवनात बेसावध आहेत. विठ्ठल विठ्ठल जीवनामध्ये सावध होण्याची काळ आणि वेळ योग्य असली पाहिजे. इतिहासामध्ये जर थोडं आपण गेलो तर प्रतापगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला. वध केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या वरती वार करण्यासाठी बडा सय्यद नावाचा त्यांचा अंगरक्षक धावला आणि तो वार वर्मी लागणार एवढ्यामध्ये स्वराज्याचा असणारे मावळे जीवा महाला यांनी आपल्या दानपट्ट्यानं त्यांचा हात वरच्यावर कलम केला आणि त्या ठिकाणी तो वार वाचला. मला एवढंच म्हणायचंय त्या ठिकाणी जर जीवा महाला सावध नसते तर. आणि म्हणून जीवनामध्ये काळ आणि वेळ सावध होण्यासाठी फार महत्वाचे आहे. बरं तुकोबारायांना प्रश्न विचारला सावध होऊन यायचं कुठं, तर हरीच्या जागरणाला यायचं. तुकोबाराय आम्हाला इथपर्यंत कळालं, आम्ही सावध झालो, हरीच्या जागरणाला आलो. पण हरीचं जागरण नेमकं चाललेलं असतं कुठं? जेथे वैष्णवांचे भार जेथे वैष्णवांचे भार जेथे वैष्णवांचे भार जेथे वैष्णवांचे भार. जय जयकार गरजाती जय जयकार रगर जाती जेथे वैष्णवांचे भार जेथे वैष्णवांचे भार. हरीचं जागरण कुठं होणार आहे, तर जिथं वैष्णवांचा भार आहे तिथं होणार आहे. वैष्णव कुणाला म्हणायचं मग? वैष्णव तो जया अवघी देवावरी माया. किंबहुना जाणीव शाणीव ज्ञातेपण सांडोनी जातीचा अभिमान जो मज होय अनन्य शरण वैष्णव जाणतो माझा. म्हणून वैष्णवांच्या ठिकाणी जायचंय. दुसरी गोष्ट वैष्णवांच्या ठिकाणी का जायचंय? वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेनो. एक वाक्य सांगतो आणि पुढे चलतो. जीवनामध्ये संतांची संगती का महत्वाची आहे,
वसंत ऋतूचं आगमन झाल्यानंतर सृष्टीतल्या वनाची दुर्दशा नष्ट होते, त्या पद्धतीनं मानवी जीवनामध्ये संतांच्या विचाराचं आगमन झालं की मनाची दुर्दशा बाजूला होऊन जाते. विठ्ठल विठ्ठल तुकोबारायांना पुन्हा विचारलं गेलं. आम्ही वैष्णवांच्या संगतीमध्ये गेलो, तिथं नामचिंतन केलं, आणखी काय होईल? तुकोबारायांनी सांगितलं, पळून या गेली झोप आणि होते पाप आडते. संतांनी आम्हाला सतत जाग करायचं काम केलं. उठा जागे व्हारी आता, स्मरण करा पंढरीनाथा, किंवा मज निरंतर जागविती. सतत जाग करण्याचं काम केलं. पण जाग करून काय करा संत महात्म्याने सांगितलं तर त्या भगवंताचं नामचिंतन. तुकोबाराय हे सगळं केल्यानंतर आमच्या जीवनामध्ये काय प्राप्त होईल? तुकोबाराय सांगतात, हे केल्यानंतर तुमच्या आमच्या जीवनामध्ये तुका म्हणे तया ठाया आणि ओल छाया कृपेची, तुमच्या आमच्यावरती त्या भगवान परमात्म्याची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. वारकरी संप्रदायाचं समाधानाचं शेवटचं तत्व सांगतो आणि थांबतो. वारकरी संप्रदाय समाधानी राहायला शिकवतो. त्या एका गोष्टीमध्ये समाधान आपल्याला प्राप्त होतं. मानवी जीवनाचं समाधान हे परिस्थितीवर नाही, तर मानवी जीवनाचं समाधान हे मनस्थितीवर अवलंबून आहे. हे वारकरी संप्रदायानं शिकवलं. आणि म्हणून आज विज्ञान युगामध्ये बोलत असताना सुद्धा खऱ्या अर्थानं आम्हाला अध्यात्माची गरज लागते. वारकरी संप्रदायांचे, आमचे ज्ञानोबा तुकोबारायांचे विचार आजही जीवनामध्ये यावेत असं आम्हाला वाटतं. आणि हे विचार तुमच्या आमच्या जीवनामध्ये यावेत आणि आम्ही सावध व्हावं, एवढीच भगवंता चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. रामकृष्ण रामकृष्ण. दादा, गायनाची बाजू अत्यंत उत्कृष्ट आहे. वाह. आणि एक डबल चाल म्हटली त्यांनी, आणि ती डबल म्हणताना फडकरी अंगाची चाल झाली. महाराष्ट्राच्या कीर्तन परंपरेचं सगळ्यात मोठी जी काही वैभव किंवा वैशिष्ट्य आहेत त्यामध्ये वारकरी संप्रदायातल्या अभंगांना लावायच्या चाली हे या कीर्तन परंपरेचं काही निराळेपण आहे. वाह. कीर्तनाच्या निरूपणात सिद्धांताची मांडणी करताना ती गाडीमध्ये थांबवायची असते आणि त्यातून लोकांना आज काय संदेश देता येईल तो देऊन मग पुढे चालायचं असतं. तसं कीर्तनातलं म्हणजे त्यांनी जे सांगितलं की संसारातली झोप, तर त्या पळोनी गेली झोपच्या वेळेला त्यांनी संसारातल्या लोकांना काही संदेशनही केलं. आणि अशा संदेशनाच्या जागा खूप छान त्यांनी मांडल्या आणि महाराष्ट्राच्या जनमानसाला, महाराष्ट्राच्या कानांना आपण तृप्त कराल अशा शुभेच्छा. वा 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 वा. आई साहेब, अमोल महाराजांनी छान चिंतन मांडलं. सावध झालो, सावध झालो, हरीच्या आलो जागरणा. जीवा महालाचं उदाहरण छान दिलं आपण आपल्या कार्यक्रमामध्ये. जीवा महाला सावध होता म्हणून तलवारीने समोरच्याचं मुंडकं छाटलं. आता आपण जर झोपेत असलो आणि जर कुणी आला आणि आपण जर बेसावधपणे उठलो तर आपल्या उशाला असती तंबाखूची पुडी. इतके आपण बेसावध आहोत, म्हणजे एवढं सुद्धा आपली सावधानता नाही. म्हणून ते तुम्ही छान सांगितलं. तुम्ही चारही चरण छान सोडवले. आणि आपल्या वारकरी संप्रदायाची अभंग सोडवण्याची पद्धत तिला म्हणतात साखळी पद्धत. आणि साखळी पद्धतीने जर अभंग सोडवला तर ते कीर्तन छानच होतं. म्हणून आपल्याला खूप खूप शुभेच्छा. वा 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 वा. दादा आणि आई साहेब, झालं जीवनामध्ये असं की मी 12वी सायन्सचा विद्यार्थी आणि 12वी सायन्स नंतर मला एकतर मर्चंट नेव्ही किंवा नेव्ही या दोन क्षेत्रांमध्ये जायचं होतं. मी मर्चंट नेव्हीसाठी एक्झाम सुद्धा दिल्या, इंटरव्ह्यू मध्ये सिलेक्ट झालो. माऊली, आपल्या स्वभावाला एक खोड लागून गेली, वेशावरून पेशा ओळखायची. पण यात मोठी फसगत आहे, कारण वारकरी वेशापुढे कित्येकांचा पेशा संतांच्या चरणाशी येऊन पडलाय. हे मी नवीन सांगायची गरज नाही हो. ते काय म्हणतात ना, डोंट जज बुक बाय इट्स कव्हर, काय ते हा डोक्यात राहू द्या तेवढं. पाचारण करूया हरिभक्ती परायण सूर्याजी महाराज भोसले यांना. ते माझे सोय रे सज्जन सांगाती, हे माझे सोय रे सज्जन सांगाती, हे माझे सोय रे सज्जन सांगाती, हे माझे सोय रे सज्जन सांगाती. पाय आठविती विठोबाचे, पाय आठविती विठोबाचे, पाय आठविती विठोबाचे. हे रामान विधी पाळना पुरती, हे रामान विधी पाळना पुरती,
ये रामान विधी पाळना पुरते हे रामान विषी पाळना पुरते देवाची ती भूते म्हणून या देवाची ते भूते मनोनिया देवाची ते भूते मनोनिया सर्व भावे झालो वैष्णवांचा दास सर्व भावे झालो वैष्णवांचा दास सर्व भावे झालो वैष्णवांचा सर्व दास भावे झालो वैष्णवांचा दास करीन त्यांची आस उच्छिष्टाची करीन त्यांची आस विशिष्टाची करीन त्यांची आस उचिष्टाची ये रामान विधी पाळना पुरते हे रामान विधी पाळना पुरते ये रामान विधी पाळना पुरते हे रामान विधी पाळना पुरते देवांची ती भूते म्हणून या देवाची ते भूते मनोनिया देवाची ते भूते मनोनिया कामने जैसे आवडते हरिदास कामने जैसे आवडते हरिदास कामने जैसे आवडते हरिदास काने जैसे आवडते हरिदास तैसी नाही आस अनेकांची तैसी नाही आस अनेकांची तैसी नाही आस अनेकांची ये रामान विधी पाळना पुरते हे रामान विधी पाळना पुरते ये रामान विधी पाळना हे पुरते रामान विधी पाळना पुरते देवांची ती भूते म्हणून या देवाची ते भूते मनोनिया देवाची ते भूते मनोनिया हल विठ्ठल 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 बोला पुंडली कवरदा हरिहर श्री ज्ञानदेव श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाच्या माध्यमातून अखिल मानव समुदायाला संबंध जीवमात्राला अत्यंत महत्वाचा आणि मौलिक उपदेश देतात. एक श्रीमंतांचा हा अभंग जर आपण बघितला तर या अभंगामध्ये पहिल्या चरणामध्ये जो उत्तरार्ध आहे हा उत्तरार्ध हा या अभंगाचा केंद्रबिंदू आहे. श्रीमंतांचं संपूर्ण संबंध जर आयुष्य बघितलं आणि श्रीमंतांची अभंग संहिता गाथा जर बघितला तर श्रीमंतांच्या गाथ्यामध्ये अनेक अभंगाची सरिता आहे. समोर जो आपण अभंग घेतलेला आहे या अभंगाच्या माध्यमातून श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय एका अशा केंद्रबिंदूवरती चर्चा करतायत. तो केंद्रबिंदू या अभंगातलं पहिलं चरण आणि पहिल्या चरणातला उर्वरित जो उत्तरार्ध आहे तो उदाहरणार्थ देवाची ती भूते म्हणून या अर्थात श्रीमंतांनी असं सांगितलं सुरुवातीला की ते माझे सोयरे सज्जन संगाती पाय आठविती विठोबाचे. अर्थात विठोबाचे पाय जे आठवतात ते माझे सोयरे आहेत, ते सज्जन आहेत आणि ते संगाती आहेत. खरं तर सोयरा देव असतो, सोयरे संत असतात. याच्या व्यतिरिक्त व्यवहारातले जर सोयरे असतील तर ते सोयरे आपल्या आत्महितासाठी, आपल्या आत्मोद्धारासाठी, आपल्या समाधानासाठी, आपल्या सुखासाठी कामाला येतीलच असं नाही. परंतु परमार्थातले जर सोयरे असतील आणि देव जर आपला सोयरा असेल तर आपण निश्चित सुखावरती आरूढ होऊ. श्रीमंत सांगतात बाबा खरं तर हा अभंग अत्यंत महत्वाचा आहे. गाथ्याचं सारभूत जर आपण म्हटलं तरी काही हरकत नाही. देवस्वयरा करण्यासाठी, सुखाची प्राप्ती करण्यासाठी, समाधानाची प्राप्ती करण्यासाठी संतांची संगती अत्यंत गरजेची आहे. आणि जे देवाचा आठव करतात, अखंड देवाला आठवतात, जे देवाला आठवतात तुकोबाराय सांगतात ते माझे. गाथ्याचं चिंतन जर आपण वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार करत असू तर आपल्या असं लक्षात येईल की श्रीमंत संतांची कायम ओळख समाजाला करून देताना लक्षणातून करून देतात. उदाहरण द्यायचं झालं तर एक संदर्भ प्रमाण अत्यंत सुंदर आहे. श्रीमंत सांगतात या सगळ्या जंजाळामध्ये, या सगळ्या परिभाषेमध्ये संतांकडे बघायचं झालं तर मला संगती जर प्राप्त करून द्यायची झाली तर श्रीमंत सांगतात की मला अशांची संगती दे, अमृताची फळे अमृताची वेली तेची पुढे चाली बीजांची, ऐशियाचा संग देई नारायणा ओलावा वचना जयाची. या अभंगाचा मतितार्थ असाच आहे, पाय आठविती विठोबाचे. श्रीमंत सांगतात ते माझे सोयरे आहेत. सोयरा शब्दाचा अर्थ मित्र करा.
सोयरा शब्दाचा अर्थ पाहुणा करा, सोयरा शब्दाचा अर्थ आप्त करा, सोयरा शब्दाचा अर्थ गणोगत करा, तो माझा सोयरा आहे. किंबहुना ते या शब्दातून अनेक वचन सांगितलेलं आहे. श्रीमंत सांगतात ते माझे सोयरे सज्जन संगाती पाय आठवीती. बोला. विठोबाचे पाय आठवीती, विठोबाचे पाय आठवी, विठोबाचे पाय आठवी. हो, जे विठोबाचे पाय आठविती ते माझे सोयरे. आणि ते सोयरे केवळ सोयरे नाही तर ते सज्जन सोयरे. कुणाला म्हणायचं सज्जन? अनेक अभंगामध्ये गात्यामध्ये अनेक संतांची अनेक प्रमाण येऊन जातात. मृदू सबाह्य नवनीत तैसे सज्जनाचे चित्त. सज्जन त्याला म्हणतात, सज्जन त्याला म्हणतात दुसऱ्याचं ज्याशी अपंगिता नाही त्याशी धरी जो हृदयी तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. हे सज्जनाचं लक्षण आहे. श्रीमंत सांगतात ते सज्जन, ते सज्जन ते माझे. माझ्या आणि मी बद्दल काय बोलावं आता? श्रीमंत सांगतात ते माझे सोयरे, ते माझे सज्जन सोयरे आणि ते माझे सांगाती सोयरे. ते सज्जन आहेत, ते सांगाती आहेत, तू माझा सांगाती. खरं तर देव हा आपला, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. देव हा आपला सांगाती आहे. श्रीमंत सांगतात की संत माझे सोबती आहेत, संत सज्जन माझे सांगाती आहेत, संतच माझे सोयरे आहेत. माता काहो श्रीमंत, अहो हे जग किती लोकांनी भरलंय. महाराजांनी सांगितलं धनदारा पुत्र जन बंधू सोयरे पिशून सर्व मिथ्या हे जाणून शरण रे घा देवाशी. तुम्ही देवाला शरण जा. काहो देवाला शरण जायचं गोष्ट खरी आहे, पण बाकीच्यांचं काय? जगामध्ये अजून माणसं आहेत की श्रीमंत म्हणतात येरा विधी मान पाळना पुरता. मी बाकीच्यांना मानत नाही असं नाही. निर्वैर भावे सर्व भूतांसवे, या न्यायानं मी सगळ्यांना मानतो. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळी असे पापनाशे दर्शने, या सगळ्यांना मी मानतो. पण या सगळ्यांना मानत असताना संत मला विशेषत्वानं आवडतात. श्रीमंत सांगतात येरा मान विधी पाळना पुरता, देवाची ती भूते म्हणून या कोणाही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे, या न्यायानं मी त्यांना जवळ करतो. श्रीमंत सांगतात येरा मान इतरांना मी मान देतो, पण मग तो विधीच्या पालनापुरता देतो. येरा मान विधी पालनापुरता, देवांची ती भूते म्हणून या. श्रीमंतांनी साहो, श्रीमंत वारकरी हा श्रीमंतांचा जीव की प्राण आहे. वारकरी दिसला की सर्व सुखे आजी येतेची ओळली, संतांची देखील चरणांबुजे. श्रीमंतांनी सांगितले सर्व भावे झालो वैष्णवांचा दास, करीन त्यांची आस उचिष्ठाची, ये रामान विधी पाळना पुरता, देवाची ती भूते म्हणून या. श्रीमंतांनी शेवटी सांगितलं बाबा, श्रीमंत या अभंगामध्ये, तसं तर अनेक अभंगामध्ये आवड प्रतिपादत करतायत. आवडे पंढरी भीमा पांडुरंग, आवडे पंढरी भीमा पांडुरंग चंद्रभागा लिंग. बऱ्याच मोठ्या श्रीमंतांच्या आवडीची एक यादी आपल्याला गाथ्याचं चिंतन केलं तर लक्षात येईल. श्रीमंत सांगतात बाबा तुका म्हणे जैसे आवडती हरिदास, मला जसे वारकरी आवडतात हरिदास आवडतात. संदर्भाला जर प्रमाण घ्यायचं झालं तर दुसऱ्या संतांचं आहे की मस्तक माझा पायावरी किंवा मस्तक हे पायावरी, या किंवा तुम्हा वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या पायावरती माझं मस्तक असावं. श्रीमंत सांगतात तैसे तुका म्हणे जैसे आवडती हरिदास, मला हरिदास जेवढे आवडतात ना दुसरा मला कुणी आवडत नाही, फक्त मला हरिदास आवडतात. तुकोबराय सांगतात तुका म्हणे जैसे आवडती हरिदास, तैशी नाही आस आणि कांची तैसी नाही आस, आणि कांची तैसी नाही आस, आणि कांची तैसी नाही आस. ये रामान विधी पाळना पुरते, ये रामान विधी पाळना पुरते, देवाची ती भूते म्हणून या, देवाची ती भूते म्हणून. हो, अर्थात समारोप करत असताना एक गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. श्रीमंत सांगतात की या जगामध्ये जे संत आहेत, जे विठ्ठला वेळोवेळ आठवतात, पांडुरंगाचा आठव केला पाहिजे, विठोबाचा आठव केला पाहिजे, आणि जे त्याला आठवतात ना ते माझे सोयरे आहेत, ते माझे सांगाते आहेत. मी माझं बघत नाही, तरीही मला जर कोण आवडत असेल तर श्रीमंत सांगतात ते माझे सोयरे सज्जन सांगाती, पाय आठविती विठोबाचे. तुका म्हणे तै जैसे आवडती हरिदास, तैशी नाही आस अनिकांची, ये रामान विधी पाळना पुरते, देवाची ती भूते म्हणून या. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराजांवर माऊली ज्ञानराज, बोला पुंडली कवरदा हरी तुकाराम 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 तुकाराम. हो विठ्ठल जय जय विठ्ठल.
आता आईसाहेबांपासून सुरुवात करूया. आईसाहेब, सूर्याजी महाराज, आपलं नावच सूर्याजी आहे. सूर्याप्रमाणे प्रखर असे तेजस्वी विचार आपण मांडले. ते माझे सोयरे सज्जन सांगाती, पाय आठविती विठोबाचे. तुम्ही अभंगाच्या पूर्वार्धाकडून सुरुवात न करता उत्तरार्धातून सुरुवात केली आणि अभंगाच्या उत्तरार्धाला केंद्रबिंदू ठेवलं आणि पूर्ण अभंग त्याच्या भोवती फिरवला. खूप छान, वा, म्हणजे वा, वा, अति वा. सुंदर चिंतन मांडलं हो महाराज. आपल्याला खूप खूप शुभेच्छा. दादा, साधारणपणे कीर्तनकार ही प्रमाण ऐकून बोलतोय की वाचून ही त्याच्या बिनचूकपणावरून कळतात. जवळपास मस्तक हे पायावरी असाच पाठ सगळे म्हणत आलेत, पण ज्यांनी निळोबारायांचा गाथा वाचलाय तोच माणूस मस्तक माझा पायावरी असं म्हणतो. तुम्ही हे वाचन करून प्रत्यक्ष पाहुणी या ग्रंथ करावे कीर्तन. त्यामुळे नेमका अभ्यास असावा तुमचा. तो नेमकेपणा लक्षात राहण्यासारखा आहे. या जोडीला सिद्धांतांच्या उत्तम रचना आपण केल्यात. मला वाटतं यामध्ये छोट्या छोट्या कथांची योजना करा, दृष्टांतांची योजना करा. त्याने हे कीर्तन आणखी सुंदर आणि समृद्ध होईल, लोकांना सुगम होईल. आपल्या तात्विक आणि प्रमाणभूत कीर्तन शैलीला ऐकून आम्हाला सर्वांना आनंद वाटला. शुभेच्छा. वा वा वा. धन्यवाद. खर तर त्यांनी ग्रंथ लिहिलाय आणि तो ओवीबद्ध केलाय स्वतः. म्हणून तर आम्ही म्हणतो ना, जगात भारी आपली कीर्तनाची वारी. माऊली एकमुखानं बोला, राम कृष्ण हरी. माऊली, चुकून झालेली चूक आपणच पदरात घ्यायला शिकलं पाहिजे. आता हे आपले न शिकलेले आढ्याने माणसं हरिपाठ म्हणता म्हणता एखादी ओळ चुकून चुकले असतील, अभंग म्हणताना चुकून संतांचं नाव घ्यायला चुकले असतील. चुकले तर ती चूक आपण पोटात घेऊ ना, कारण शब्द चुकला असेल पण भाव नाही. प्रमाणे ओ भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती. आणि तसं बी माऊली, बोबड्या बोलातच आई म्हणलेला आईला जास्त आवडलेलं असतं. विचारून बघा एकदा. तोर पाचारण करूयात हरिभक्ती परायण वेदांगिताई कुलकर्णी यांना. म्हणून या शरण जावे सर्व भावे देवासी. सर्व भावे देवासी, सर्व भावे देवासी. तो हा उतरिल पार भवदुस्तर नदीचा, भवदुस्तर नदीचा, भवदुस्तर नदीचा. भवदुस्तर नदीचा, भवदुस्तर नदीचा, भवदुस्तर नदीचा. तू आहे कृपावंत, अनंत हे नाम जा, अनंत हे नाम जा, अनंत हे नाम जा. बहु आहे करुणावंत, अनंत हे नाम जा, अनंत हे नाम जा, अनंत हे नाम जा. का म्हणे शरण आलो, कामने शरण आलो, का म्हणे साक्षी आलो, कामने साक्षी आलो. तुका म्हणे साक्षी आलो, तुका म्हणे साक्षी आलो. तरी केले प्रगट, तरी केले प्रगट, तरी केले प्रगट. तुका म्हणे साक्षी आलो, तरी केले प्रगट, तरी केले प्रगट, तरी केले प्रगट. तो हा विठोबा रखुमाई, विठ्ठल 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 कुंडली गवर्दे हरिविठ्ठल. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज की जय. देव ऋषी नारद महाराज की जय. सब संतन की जय. सीता
पांडुरंगाच्या नावामध्ये तल्लीन असणारे, पांडुरंगाच्या नावाशिवाय या मुखामध्ये आणिक कुठलंही नाम येणार नाही, आणि इतके रमले की तुमच्या आमच्या समोर आदर्शवत असं जीवन, असं चरित्र उभं केलं, असे संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज. जगतानं ज्यांना गुरु मानलं आणि जगतासाठी जे गुरु झाले असे संत श्रेष्ठ तुकाराम महाराज. कर्म हे सत्कर्म होतं, वाणी मधुर होती, विचार सदाचार होते. अशी त्रिपुटी ज्या देहात तुम्हाला बघायला मिळेल ना, असे संत श्रेष्ठ तुकाराम महाराज. काय वर्णन करावं महाराजांचं. संपूर्ण जगतासमोर पांडुरंगाला जर आम्ही शरण गेलो तर या आयुष्यामध्ये तुम्हा आम्हाला कुठल्याही गोष्टीची कमतरता पडणार नाही, असं जीवन ज्यांनी तुमच्या आमच्या समोर उभं केलं असे संत श्रेष्ठ तुकाराम महाराज. संत तुकाराम महाराजांनी आम्हाला आश्रय करा, शरण जा असं का सांगितलं असेल. त्याचं कारण असं आहे की महाराजांच्या एक गोष्ट लक्षात आली, आणि लक्षातली गोष्ट लक्षात आली ती अशी की या जगामधला प्रत्येक जीव आश्रित आहे, शरण जातोय. शरण या शब्दाचा अर्थच आश्रय करणं असा आहे. या जीव जो आहे तो प्रत्येक जीव आश्रित जातोय, पण कोणाला जातोय तर जगताला आम्ही शरण जातोय, जगताच्या आश्रित आम्ही जातोय. पण एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी आहे की जगाला शरण जाणं म्हणजेच विषयांमध्ये रमणं. आणि एक तुमच्या आमच्यासारख्यांना लक्षात येत नाही की नावातच अर्थ आहे, विषयाला शरण जाणं म्हणजेच विष आहे यात, हे आमच्यासारख्यांना समजत नाही. विठ्ठल विठ्ठल या विषयांमध्येच विष आहे हे ज्याला समजतं तो या जगताला शरण जात नाही. कारण माऊलींनी आपल्या ओवीमध्ये आम्हाला सांगितलं की का बीजची जाहले तरू, भांगाराची अलंकारू, तैसा मजये काचा विस्तारू, ते हे जग. जर बघायला गेलं तर एका बीजापासून झाडाची निर्मिती होते. उदाहरण दिलं माऊलींनी. एका बीजापासून तरू म्हणजे झाड, वृक्षाची निर्मिती होते. सोन्यापासून अनेक अलंकाराची निर्मिती होते. तद्वत माझा जो विस्तार आहे ना तेच हे जग आहे. माझा जो स्वतःचा भगवंत सांगतायत माझा जो विस्तार आहे तेच हे जग आहे. मग या जगाला शरण जाण्यापेक्षा जो या जगाचा पालक चालक आणि मालक आहे अशा जगदीश्वराला या जीवानं शरण गेलं पाहिजे. हाच आशय तुकाराम महाराज अभंगामध्ये सांगतात की म्हणून या शरण जावे सर्व भावे देवास. भगवंताला शरण जावं हे आम्हाला कळलं, पण कसं जावं तर सर्व भावानी देवाला शरण जावं. सर्व भावानी म्हणजे कसं हो तर तन मन धन या सर्वांनी देवाला शरण जायचं. आम्ही करतो काय माहितीये का, आम्ही भगवंताला सर्व दान करतो पण स्व मात्र स्वतःकडे ठेवतो. तसं न करता सर्वस्वाचं दान त्या भगवंताला द्यायचं आहे. त्या भगवंताच्या चरणाशी सर्वस्वाचं दान करायचं आहे. त्याच वेळेला तुम्ही खरे शरण जाल असं संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांना सांगायचं. शरणागतीचे 3 प्रकार आहेत. एक म्हणजे मी देवाचा आहे, दुसरं म्हणजे देव माझा आहे, आणि तिसरी आणि सगळ्यात महत्वाचा प्रकार म्हणजे देव आणि मी एकच आहे. या भावाने ज्या वेळेला तुम्ही भगवंताला शरण जाल ना त्याच वेळेला तो भगवंत तो हा उतरेल पार. तो जो भवदुस्तर असा सागर आहे, हा भवसागर आहे, तो भगवंत तुम्हाला पहिलं पार नेण्यासाठी मदत करणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं तो जो आमचा भगवंत आहे ना, बहु आहे कृपावंत अनंत, ज्याचं नाम आहे तुकाराम महाराज सांगतात हा आमचा भगवंत अतिशय कृपाळू आहे, दयाळू आहे. आणि तो कसा आहे माहिती का, त्याचं नाम अनंत आहे, ज्याला अंत नाही असा तो भगवंत आहे. आणि तुकाराम महाराज शेवटच्या चरणात सांगतात, तुका म्हणे साक्षी आलो. तुकाराम महाराज म्हणाले जो अनुभव मी स्वतः घेतला
त्याचा साक्षीदार मी स्वतः झालो आणि मग तुम्हाला हे सगळं मी तुमच्या समोर प्रगट करतोय. संतांचं वागणं असं आहे की आधी केले मग सांगितले, म्हणून आम्हाला मी हे सगळं आधी अनुभवलं आणि मग तुम्हाला मी हे सगळं जे अनुभवलं ते प्रकट करून दाखवतो. कसे भगवंताला शरण जाल, त्या तत्वाला शरण जाल. सर्व भावेन भारत, सर्व भावानी त्या भगवंताला शरण जाल. काय प्राप्त होईल तुम्हाला? तत्प्रसादात पराम शांतीम. अहो परम अशी शांती मिळेल. लोकांतातून एकांतात जाल आणि शांतीची प्राप्ती आम्हाला मिळेल. आणि इतकंच नाही तर अढळ स्थान प्राप्त तुम्हाला होईल. अहो ध्रुवाचं उदाहरण देता येईल. आकाशामध्ये अढळ स्थान प्राप्त करून घेतलं, भगवंताला शरण गेला. नुसतं आकाशामध्ये अढळपद मिळालं नाही तर प्रत्येक अभंगाच्या कवनामध्ये ध्रुवपद स्थान प्राप्त करून घेतलं. पण हे केव्हा स्थान तुम्ही प्राप्त कराल? ज्या वेळेला भगवंताला सर्व भावानी शरण जाल ना, त्याच वेळेला तुम्ही या भगवंताला आपलंसं करून घ्याल. आणि एकदा का होईना त्या भगवंताच्या चरणी आम्ही नतमस्तक झालो ना, काय द्यालो भगवंताला? आमच्या गुरुजींच्या भाषेत सांगू, या 10 खारका आणि हा एक नारळ. ज्या वेळेला तुम्ही भगवंताला मी तुझा आहे असं म्हणून त्या भगवंताला शरण जाल ना, त्याच वेळेला या जीवाचा उद्धार करायला आणि तुम्हाला अभय प्रदान करण्यासाठी हा भगवंत नक्की येईल. म्हणून आजच्या मूळ अभंगामध्ये संत तुकाराम महाराज आम्हाला उपदेश करताना सांगतात की सर्व भावानं त्या भगवंताला शरण जा आणि आपल्या जीवाचा उद्धार करून घ्या. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. रामकृष्ण. आई साहेब, काय सांगाल सेवेकराच्या सेवेबद्दल? वेदांती महाराज कुलकर्णी यांनी खरं म्हणजे खूप छान अभंग घेतला. म्हणून शरण जावे सर्व भावे देवाशी. गाणंही गोड आहे आपलं, छान आणि अत्यंत शांत रसभरीत आपलं देवाला शरण जावं असं हळुवारपणे अलगत म्हणजे खूप गोड चिंतन मांडलं. अभंगही छान सोडवला, चारही चरणाला न्याय दिला आणि अत्यंत शांत रसात कीर्तन केलं. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. महाराज, मला वाटतं तुमच्या कीर्तन पद्धतीचा निरूपण शैलीचा प्रांत नारदीय असावा. हो. बरोबर आहे ना? बरोबर. किती वर्ष झाली आपण नारदीय कीर्तन करताय? मी गेले 10 ते 12 वर्ष झाले नारदीय कीर्तन करते. आणि तरीही वारकरी कीर्तन खरं तर या 2 पद्धती आपापल्या जागी खूप वेगवेगळ्या आहेत. बरोबर. परंतु तरीही आपण वारकरी कीर्तनात जे ज्या पद्धतीनं यायला पाहिजे त्यासाठीचा आपला जो एक अट्टाहास होता तो फार छान होता. आणि वारकरी कीर्तन परंपरेच्या आणखीन काही ज्या ठळक बाबी आहेत त्या तुम्ही या सगळ्या पद्धतीत संलग्न करून या सगळ्या प्रवासात आपल्या कीर्तनाने एक वेगळेपण, एक निराळेपण आम्हाला अनुभवता आलं. आपल्याला खूप शुभेच्छा. वा 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 वा. ही गोष्ट खरीच आहे की नितळ आणि निर्मळ पाण्याच्या झऱ्यासारखं हे कीर्तन होतं. अदब होते त्याच्यात खूप मोठी. माऊली, आपली सेवा अशीच वाढत राहू हीच पांडुरंगाची प्रार्थना. रामकृष्ण. रामकृष्ण. माऊली, आपण मंचावर आमंत्रित करूयात हरिभक्ती परायण सूर्याजी महाराज, वेदांगी महाराज आणि हरिभक्ती परायण अमोल महाराज यांना. पाहूया यांच्या सेवेने आपल्या कीर्तन सारथ्यांच्या मनात किती ज्ञानदीप उजळले. ते ज्यांची वारी अखंड चालू राहणार आहे ते आहेत हरिभक्ती परायण सूर्याजी महाराज आणि अमोल महाराज. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत त्यांच्यासाठी. माऊली, चला आजच्या भागाची सांगता इथेच झाली. उद्या पुन्हा भेटूया आपल्या या कीर्तन सोहळ्यात.